तर चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या नवोदयच्या 120 डेजच्या सिरीजमध्ये। तुम्ही आतापर्यंत बघत गेला असेल की आपल्या आतापर्यंत काय झालंय, फर्स्ट चॅप्टर, सेकंड चॅप्टर आणि थर्ड चॅप्टर पूर्ण झालेला आहे विथ एक्सरसाइज, म्हणजे स्वाध्याय सहित आपले सर्व चॅप्टर्स पूर्ण झालेले आहेत। आता आपण सुरू केला आहे चौथ्या चॅप्टरला। आज तुम्ही चौथा चॅप्टर, काल तुम्ही चौथा चॅप्टर बघितला असेल। आज आपली एक्सरसाइज नंबर 4.1 स्वाध्याय नंबर 4.1 आपल्याला बघायची। तर जास्त वेळ तुमचा न घालवता लवकरात लवकर बुक्स काढायचे आहे, नोटबुक्स काढायचे आहे आणि पेन घेऊन आपल्या लेक्चरला सुरुवात करायची। तर आपण बघूया पहिला क्वेश्चन। तर काय आहे आपला पहिला क्वेश्चन, तर नीट बघायचा आहे। पहिला क्वेश्चन मध्ये 6 आणि 8 या संख्यांच्या वर्गांची बेरीज चे वर्गमूळ म्हणजे 6 आणि 8 यांचा वर्ग, 6 चा वर्ग 36 प्लस 8 चा वर्ग 64 यांच्या वर्गांची बेरीज किती, 64 प्लस 36 6 4 10 6 4 10 100 याचा वर्गमूळ म्हणजे काय येतं, 10। वर्ग आणि वर्गमूळ, स्क्वेअर्स आणि स्क्वेअर रूट जर तुम्हाला येत नसेल तर आपण पहिले अगोदर खूप व्हिडिओज टाकले त्यावर, ते व्हिडिओज तुम्ही लवकरात लवकर जाऊन बघून घ्या। तर कळालं काय आलं याचं उत्तर 10। तर ऑप्शन नंबर सी मध्ये आपल्याला दिलंय 10। तर कळालं। तर चला सेकंड क्वेश्चन कडे आपण वळूया। तर काय आहे, तुम्ही लवकरात लवकर सेकंड क्वेश्चन बघायचा आहे। तर बघा सेकंड क्वेश्चन काय आहे, 12 आणि 15 यांचे साधारण अवयव आहेत। अवयव म्हणजे ह्या दोघांचे सारखे अवयव, ज्याला ज्याला यांनी भाग जातो त्याला त्याचे काय म्हणतात, अवयव। तर बघा याला कशाने जाईल, 1 ने जाईल, वापस 2 ने जाईल, 3 ने जाईल, वापस कशाने जाईल, 6 ने जाईल आणि 12 ने जाईल। याला 15 ला 1 ने जाईल, 2 ने जाणार, 3 ने जाईल, अजून कशाने जाईल, 5 ने जाईल, अजून वापस 15 ने जाईल, अजून कशाने जाईल का, तर नाही। तर काय विचारलंय, यांचे साधारण अवयव आहेत। साधारण म्हणजे सारखे, कोणते कोणते आहेत, 1 1 आहेत, 3 3 आहेत, अजून बाकीचे काहीच नाही, म्हणजे 1 आणि 3 काय आहेत, 1 आणि 3। तर ऑप्शन नंबर ए मध्ये झालं आपलं आन्सर। तर कळालं, अवयव वेगळे असतात आणि अजून वर्गमूळ वेगळे, त्याचे मूळ अवयव वेगळे असतात। तर बघा अवयव कळाले काय असतात। तर बघा आपण वळूया थर्ड क्वेश्चन कडे। काय आहे थर्ड क्वेश्चन, एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, त्या संख्येची दुप्पट। आता एका संख्येचे म्हणजे एक्स चे वर्गमूळ काय आहे, ह्या वर्गचे वर्गमूळ काय आहेत, नीट प्रश्नाकडे लक्ष द्यायचं। याच्यात तुम्हाला खूप फिरवण्याचा प्रयत्न करतात, तर तुम्ही नीट लक्ष द्यायचे। ह्या संख्येचे वर्गचे संख्याचे एक वर्गमूळ 13 आहे, म्हणजे याचा वर्ग किती आहेत, 169। 1 ते 30 पर्यंत वर्ग तुम्ही पाठच ठेवायचे आहेत, 1 ते 30। आणि पुढचे कसे काढायचे ते मी तुम्हाला वर्ग काढण्याच्या ट्रिक मध्ये स्क्वेअर आणि स्क्वेअर रूट मध्ये शिकवलंच आहे। तर बघा एका संख्येचे वर्गमूळ 13 आहे, म्हणजे ह्या संख्येचे वर्गमूळ काय आहे, 13 आहे। तर त्या संख्येची दुप्पट, आपण बघा याची दुप्पट विचारली आपल्याला, 169 प्लस 169, 9 9 18 6 6 12 आणि 13 आणि 3 338। तर काय आहे, ऑप्शन नंबर ए होईल आपलं आन्सर। प्रश्न नीट समजून घ्यायचा आहे आणि मग नंतर आपलं लास्टचं उत्तर काढायचं आहे, जास्त घाई करायची नाहीये। याची जर तुम्ही हे केली असती तर 13 दुने 34, नाही तर मग तुम्ही 13 दुने 26 हेच काढलं असतं। तर बघा चौथा क्वेश्चन काय आहे, तर बघा 73 इंटू 73 मायनस 72 इंटू 72। तर तुम्हाला मी एक टेक्निक शिकवली होती वर्ग काढायचे, तुम्ही हे दोघांना मल्टिप्लाय करून पण काढू शकतात। पण काय करायचं, 73 तर इथे घ्यायचा 3 चा स्क्वेअर, 3 बॉक्स बनवायचे, आणि इथे काय घ्यायचं 7 गुणिले 3 हे दोघांची मल्टिप्लाय गुणिले 2, आणि इथे घ्यायचा 7 चा स्क्वेअर। 3 चा स्क्वेअर काय आहे 9, 7 त्रिक 21, 21 गुणिले 2 42, 2 4 8ला 21 गुणिले 2 42, 7 7 49, 49 आणि 4 काय होतात 53। कळालं काय आला आपला 53 229, 53 329। आता तसाच 72चा 3 सर्कल बनवले आपण, 2 चा स्क्वेअर 4, 7 दुने 14, 14 दुने 28, 28 8 इथे आले आणि 2 इथे, 7 7 49 50 51, 51 54 काय आलं 51 54 मायनस 51 84 सॉरी 4, 9 मधून 4 गेले किती उरले, 9 मधून 4 गेले उरले 5, आणि 12 मधून 8 गेले किती उरले 4, आणि 1 0 0, म्हणजे आपला आन्सर आलाय, सॉरी 3 मधून 1 गेले 1, तर आपला आन्सर आलं 147।
5 145. तर ऑप्शन नंबर सी मध्ये तुम्हाला दिसत आहे. तर व्यवस्थित लक्षात ठेवायचंय आपलं कुठपर्यंत आलंय आणि कसं आन्सर आलंय. तर कळालं, स्क्वेअरची ट्रिक कळाली तुम्हाला काय असते. हे तुम्ही मागचे व्हिडिओ जाऊन डिटेल बघा, त्याच्यात मी सर्व शिकवलं आहे तुम्हाला कसं कसं काय काय बघायचं आहे. तर आपण वळूया आता. चला आता आपण बघूयात फिफ्थ क्वेश्चन. काय आहे फिफ्थ क्वेश्चन. तर 254016 या संख्येला पुढील मूळ अवयवांची कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही. तर या संख्येला मूळ भाग जात नाही. तर बघा ऑप्शन्स वरून आपल्याला याचा आन्सर काढायचं. काय आहे 2 × 2 × 3. तर बी ऑप्शन आहे आपलं 2 × 3 × 3. सी आहे 2 × 2 × 2 आणि डी आहे 2 × 3 × 5. तर नक्की बघायचंय की बघा आता याच्यात काय आहे 2 3 आणि 5. तर मूळ अवयव, तर मूळ तिघे पण मूळ आहे. पण बघा 2 + 5 किती होतात 4 आणि 5 9, 6 आणि 3 9, म्हणजे याचं टोटल ऍडिशन येते 18 आणि 3 ने म्हणजे याला भाग जाईल. आणि मूळ अंक युनिट प्लेसवर 2 आहे म्हणजे 2 ने पण जाईल. पण 5 ने जाईल का, तर नाही. तर आपल्याला काय विचारलंय की भाग जात नाही, तर मग आपलं उत्तर होईल हे. याला 2 ने पण जातोय आणि 3 ने पण जातोय, पण 5 ने जाईल का, नाही. तर मग असं इलिमिनेशन पद्धतीने आपल्याला कधी कधी उत्तर काढावं लागतं. तर बघितलं आपल्याला काय करायचंय. तर बघा ऑप्शनने आपण आन्सर काढले. तर नीट लक्षपूर्वक सोडवायचे आहे आपल्याला काय क्वेश्चन दिले. तर बघा आता आपला सेकंड लास्ट क्वेश्चन आहे 6. काय आहे 2700 यांचे मूळ अवयव कोणते. 2700 यांचे मूळ अवयव कोणते. तर बघा याला असं काढावं लागेल आपल्याला. तर बघा याला आपण कशाने भाग देऊया 5 ने. 5 1 5 5 25 26 27 20 5 चौक 20 आणि हे 2 0. 5 चौक 20 आणि हे 2 0 तिथं वापस 5 ने. 5 1 5 आणि 5 8 40 180 वापस 5 ने देऊया. 5 5 3 15 16 17 18 5 6 30. आता याला कशाने भाग जातो 3 ने. 6 ने देऊया आपण डायरेक्ट 6 ने. मग नंतर आपण 6 ला डिवाइड करू. 3 1 6 6 36 6 6 1 6. तर बघा काय आले 5 × 5 × 5 × 6 × 6. तर हे आले. तर याला आपल्याला कसं करायचंय, याला 3 × 2, कारण की आपल्याला मूळ पाहिजे ना. 3 2 6 3 2 6. तर 5 × 5 × 5. तर बघा 3दा 5 आले, 2दा 3 आणि 2दा 2. तर कुठे आहे, तर कोणत्या ऑप्शन मध्ये आहे ते. तर बघा आपल्याला कोणत्या ऑप्शन मध्ये दिसत आहेत ते 6 6 36. आपलं कुठे चुकलेत का, तर नाही. तर बघा ऑप्शन नंबर सी. ऑप्शन नंबर सी होईल आपलं आन्सर. तर बघा आता आपण हे सोडून नीट लक्षपूर्वक करायचं आहे. आता हे सोडून आपल्याला आपण आलो आहेत लास्ट क्वेश्चन कडे. तर 7वा क्वेश्चन काय आहे 330 या संख्येचे एकूण मूळ अवयव किती. तर एकूण मूळ अवयव विचारलेला आपल्याला 330 चे. तर बघा 330 ला आपण भाग देऊया. जवळपास आपण 11 ने देऊया. 11 3 33. मग नंतर 5 5 3 5 6 30 3 3 2 6 आणि 2. तर याच्यात मूळ अवयव किती आले आपल्याला. तर बघा मूळ अवयव आलेत आपल्याला 4. तर हे 1 2 3 4. तर मूळ अवयव किती आहेत 4. एकूण मूळ अवयव आपला आन्सर होईल सी 4. तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला व्यवस्थित समजला आहे हा क्वेश्चन. हे क्वेश्चन असेच सोडवायचे आहेत आणि लक्षपूर्वक काळजीपूर्वक तुम्ही हे क्वेश्चन सोडवायचे आहेत. तर बघा ह्याच सिरीजला असंच कंटिन्यू ठेवा. आपण लास्ट पर्यंत सोबत राहूया आणि सोबत नवोदयचा सिलेबस मॅथ्सचा, गणिताचा, इंग्लिशचा, बुद्धिमत्ताचा सर्वांचा कम्प्लीट करूया. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि चॅनलला जास्तीत जास्त स्प्रेड करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू.